नमस्कार. राधे राधे. राधे राधे. मुलींनो इडो बघा जा. माझ्या मुली बघतात की इडो बाई, खरंच इडो बघतात, कमेंट टाकतात, पूर्ण इडो बघतात माझ्या मुली, माझी मुलं. खरंच ग बाई, देव तुमचं लई चांगलं करन ग पुरी हो. देव तुम्हाला भरभरून देईन. देव तुमच्या लेकरा बाळाला सुखी ठेवून. नमस्कार. बघा, जावा जावा असतात, जावा जावा असतात. हिच्या लेकरं दोन मुली असतात, एक मुलगा असते तिला, दोन मुलं असतात आणि एक मुलगी असते हिला पण तसंच. आणि लहानाचे मोठे होते तर, आणि हे हे राहतात आणि एकाच गलीमध्ये त्यांचे घरं, एकाच गलीमध्ये घरं त्यांचे. तर आता लग्नाला पाहुणे आले बघायला. या गरीब घराने होती का तिची जाव, तिच्या मुलीकडे आले. तर तिने लगेच तिकडून हात करून, या इकडं चहा प्यायला या. ती म्हणते अहो चहा प्यायला या इकडं. तर ते म्हणतात नाही नाही आम्ही मुलगी बघायला आलात. अहो मग बरं मुलगी बघितलं ना, मग या नंतर. बरं म्हणले येतो 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 येतो. तर मग चहा पाणी झालं, आवडली मुलगी, आवडली सगळं. तर हे म्हणले आम्हाला काय देणं घेणं आमच्याच्याने होणार नाही आहे. ते म्हणले नका देऊ, आम्हाला नाही का आमच्या घरी भरपूर आहे, नका देऊ तुम्ही. नारळ तरी देता का नाही? हो म्हणली, हो देऊ की, तसं देऊ की म्हणली. परी तुम्ही म्हणता हुंडा गुंडा, आमच्याच्याने ते नाही होणार, भांडकुंड पण देऊ. आणि मग ही म्हणली, तिथंच बसली तिची जाव रस्त्यामध्ये दरवाजात. अहो इकडे या इकडे या इकडे या. बरं म्हणते चला बाई जावा. तर मग ही म्हणली जावा, माझी जाव बोलवते तुम्हाला जा. तर गेले. या 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 बसा. त्या पुरीला तोवर मस्त नटून ठेवल्या. त्यांच्या पुरीला काळीच होती, परी तिला फाउंडेशन हे ते लावून मस्त मेकअप करून मस्त पूर्ण मेकअपाने भरून टाकले तिला. साडी बिडी मस्त घातली, शालू बिलू. आणि मग ते विचारही विनात ही कोण आहे म्हणून हिने. तरी पण ते काय म्हणते, हे बघा ही माझी मुलगी आहे बघा ना, एवढं शिकती तेवढं शिकती, लय सुंदर आहे, लय घरचं काम करती. घरचं काम कशाचं करते यावं, काहीच नाही घरचं काम, उगा आपलं बड्या मारायची. आणि लई लई पायळ आहे. आणि ही कोणाच्या बी घरात जाते ना तर लय शुभ आहे, असं आहे तसं आहे म्हणायला लागली. हो म्हणली शुभ आहे ना, बरं आहे, चांगलं आहे की. मग म्हणूनच तुम्ही श्रीमंत आहेत वाटतं. हां ते गरीब आहेत ना, ती पोरगी असं पायाची व. तुमची कोण आहे ती? अहो माझी जावच आहे, जावाची मुलगी आहे. बरं म्हणली जावाची मुलगी आहे. म्हणली आम्ही तर फुकटमध्ये करायला लागलो ते. अहो माझ्या पुरीला मी लय देणार या. ती म्हणली काय देणार आहेत? म्हणली जे मागते ना ते देणार आहे. कुठं मुलगा असला तर आम्हाला दाखवा. तर मग पोरगी म्हणती नवरदेव हेच आहे का? ती म्हणते हो नवरदेव हेच आहे. मग ते असाच नवरदेव मला पाहिजे. मग झालं ह्या पोरीचं लग्न झालं. मग हिचं राहिलं तसंच. तर मग म्हणायली ना लय मोठ्या घराण्यातली, लय मोठ्या घराण्यात दिली म्हणून लागली ना म्हणजे जळायला. तर मग ही तर म्हणती मी त्याच्यापेक्षा श्रीमंत नवरदेव आणीन. हे तर काय म्हणली, काहीच नाही, हे श्रीमंत नवरदेव आणीन. बघा किती चढवड असतं बघा ना जावांचा, नाही का. एक एक जावा एका मुठीनं, एका जीवानी आणि एका अंतकरणाने राहतात. एक एक जावा, पण एक एक जावा बघा ना कशा असतात. तर मग म्हणली बरं. तर मग बघितला त्यांना नवरदेव, बघितला लखुपती, बघितला. लग्न झालं, लखुपती होता. काय माहिती कशाने ते गरीब झाला आणि कशाने नाही. आणि हिले चिडवायची ना हिला, म्हणायची बघ माझी पोरगी किती श्रीमंत घरात दिली, किती श्रीमंत घरात दिली, आणि तुझी पोरगी बघ कशा दिली आहे तू. ते पण श्रीमंत होते तरी पण एक दुसऱ्याला नाव. ही गरीब नव्हती नाव ठेवत, पर ही अहो कशाचं भीक मागायचा टाइम आला त्यांचा. भीक आज त्या आकडूपाड्याने. आणि ह्या पोरीचं वरचीवर 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 चांगलं होत गेलं. आणि तेच मग या बघा यांना भीक मागायला आले ह्या पोरीच्या घरी आणि ह्याच्या जावाच्या घरी. बघा असं असतंय म्हणून नाही का, कोणावर असं गरीब असलं ना त्याच्यावर कधी त्याची चेर नाही काढावं, कधी हसावं नाही. बघा देव परमेश्वर हितच आहे आणि हितच बघतोय सगळ्यांना. म्हणून नाही का आपल्याला देवाने कशाला पाठविले खाली. देव म्हणतो खाली जाऊन काहीतरी वरी घेऊन ये. मग देव विचारतो आपल्याला वरी गेल्यावर. देव म्हणतं काय घेऊन आलीस तू? तर हिच्या अंगात कोणचंच गुण नाही तर काय सांगन. परी कुत्र्याला भाकर देत होती.
ती म्हणली मी कुत्र्याला भाकर देत होते. तेव्हा ते कुत्र्याला भाकर दिलेलं तिच्या कामी पुण्य आलं. बघा असं असतं. म्हणून नाही का कुठं ना कुठं पुण्य आपण करावंच लागतं. ते आपल्या कधी बी कामाला येतंय. आपण किती पण इथं आती करा किंवा पुण्य करा, आती केलेला सगळा देवापुढं लिखी आहे. देवापुढं सगळी लिखी आहे. आणि कुणी बी ह्या बघा चांगल्या मनाने राहावं, चांगल्या मनाने मदत करावं, कोणाशी बी चांगलं बोलावं, गरीब असलं त्याची हेडाळणी नाही करावं. आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं आपल्या ह्या हाताने करावं. नाही झालं तर गप्प बसावं. परी कुणाची टिंगल नाही उडवावं एखाद्या गरीबाची. तेच नक्कीच मग एक दिवस तसं त्याच्या नशिबाला येते. म्हणून तसं कधीच नाही करायचं. धन्यवाद.